आपला दररोज हिरवळीवर संबंध आला पाहिजे. हिरवळीशी आपले पाय हे लागले पाहिजेत. किमान 10-15 मिनटं आपण हिरवळीवर चाललं पाहिजे. तसंच हिरवळीवर बसलं तरी फार चांगलं आहे. आणि जर पहाटेच्या वेळेला जर हे करता आलं तर तेव्हा मात्र ओझोनचं प्रमाण जास्त प्रमाणात उतरलेलं असते, त्यामुळे त्याचा लाभ सगळ्यात जास्त होतो. आणि जरी समजा पहाटे जमलं नाही, एरवीसुद्धा कुठल्याही वेळेला, खास करून सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ ह्या पिरियडमध्ये हिरवळीवर जर चाललं, जमिनीवरसुद्धा चाललं तरी चालतं, वाळूवर चाललं तरीसुद्धा चालतं. आणि ज्यांना ज्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ निरनिराळ्या पद्धतीचे जे रोगराई समस्या असतात, ज्याचा संबंध आपल्या नर्वस सिस्टमशी येतो किंवा हार्ट, ब्रेन किंवा लिव्हर, किडनी फंक्शनशी येतो, त्या सगळ्यांच्या प्रॉब्लेमवर बरंचसं सोल्युशन हे निव्वळ तुम्ही हिरवळीवर चालून आणि जमिनीचा आपल्या शरीराला पुरेपूर स्पर्श करून कमी करता. आता हिरवळीवर नुसतं चालायचं का? त्याच्या पलीकडे आपण समजा जर हिरवळीवरती बसलो, आपले हात, आपले इतर जे अवयव असतात, हात वगैरे, ते सुद्धा हिरवळीवरती वेगवेगळ्या प्रकारे लागले पाहिजेत, जेणेकरून आपला पृथ्वीशी संबंध येतो चांगल्या पद्धतीनं. आणि लोक म्हणतील की नुसतं हिरवळ काय, तर रस्तासुद्धा पृथ्वीवर आहेच की. नाही होत त्याचा परिणाम. आणि काही लोकांचा प्रश्न असतो की समजा जर टेरेस आहे, त्या टेरेसवरती हिरवळ आहे, तर त्याचा फायदा होतो का? तर थोडाफार फायदा त्याचाही होतो. परंतु आपण ज्या वेळेला एखाद्या बागेमध्ये जमिनीवर, वाळूवर किंवा हिरवळीवर चालतो, आपले हात वगैरे किंवा आपल्या शरीराचा स्पर्श जमिनीला होतो, हिरवळीला होतो, आपण हिरवळीवरती झोपतो, त्यावेळेला आपल्याला हे लाभ सगळ्यात जास्त मिळतात. आणि पहाटे याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. काही लोक असंही म्हणतात की फक्त पहाटे करा, तर तसं नाही आहे. एरवीसुद्धा त्याचा फायदा मिळतो आपल्याला, परंतु पहाटे याचं प्रमाण जरा जास्त असतं, कारण पहाटेच्या वेळेला आपल्या पृथ्वी तलावरती ओझोनचं प्रमाण जरा वाढलेलं असतं. म्हणून हिरवळीवरच नुसतं चालणं याचा फायदा होत नाही, तर पहाटे उठून सूर्योदयाच्या आत किंवा सूर्योदय झाल्यानंतर एक अर्धा तास आपण जर फिरायला गेलो तर ओझोनचासुद्धा आपल्याला चांगला परिणाम मिळतो. तुमचा रोज न चुकता जमिनीशी संपर्क दिवसातून 2-3 वेळेला एक 10-15 मिनटं तरी येऊ द्यावा. त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याचशा आरोग्यविषयक समस्या कमी होतील. तुमचा जो काही इतर व्यायाम आहे तो सोडून हा व्यायाम सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही घरातसुद्धा, घर बांधताना किंवा तुमच्या सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये किंवा आणि कुठेही सगळीकडे सिमेंट किंवा डांबर टाकून जमिनीशी संपर्क तोडू नका. आता डांबरी रस्त्यावरसुद्धा आपण चाललं तर काय होतं, त्याचा परिणाम आपल्याला तेवढा मिळत नाही जेवढा हिरवळीवर किंवा जमिनीवर किंवा मातीत किंवा वाळूवरती होतो. तेवढा परिणाम डांबरी रस्त्यावर मिळत नाही. आणि सिमेंटच्या रस्त्यावर तर अजिबातच मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे मी बघतो आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा आर्किटेक्ट लोकांमध्ये अशी फार हौस असते की सगळीकडे अगदी चकाचक करायचं, म्हणून तर ते सगळीकडे टाईल्स घालून ठेवतात. आणि टाईल्सचा किंवा फरशीचा सुद्धा काही फारसा उपयोग होत नाही, कारण जमीन, वाळू आणि माती ह्यांच्यामधून आपल्याला जेवढं गुरुत्वाकर्षणाचा फायदा मिळतो तेवढा फरशीमधून किती तुम्ही मोझॅक घाला आणि कुठली घाला, नवीन आलेले कुठलेही घाला, त्याचा काही फायदा होत नाही.
आणि त्यामुळेच आत्ताच्या काळात रोगराई प्रचंड प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. मेंदूचे विकार किंवा नर्वस सिस्टम संबंधित विकार हे वाढायचं मेन कारण म्हणजे आपला मातीशी आणि हिरवळीशी असलेला जो काही संबंध आहे हा तुटत चाललेला आहे. आणि तुम्हाला कोणीही इंजिनियर्स, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर्स सांगू देत, सगळीकडं सिमेंट घालून किंवा सगळीकडे फरशा टाकून सगळीकडे अगदी चकाचक होईल, जास्त केर काढायला त्रास होणार नाही, माती राहणार नाही, असं करू नका. आपलं जीवन मातीतूनच आलेलं आहे आणि मातीतूनच आपल्याला ह्या जीवनाचं सगळं पोषण मिळत असतं. हिरवळ, माती आणि वाळू ह्याच्याशी कायमच संपर्क ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे विकार होणारच नाहीत. थँक्यू व्हेरी मच.